काल झटका दिला म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। विरोधकांना आणखी झटके देणार, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरकार समर्थ आहे। एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंसह विरोधकांना प्रत्युत्तर, कोण होतास तू, काय झालास तू, अशी कविता म्हणत शिंदेंकडून टोलेबाजी। मुख्यमंत्री स्वतः सभागृहात बसून उत्तर देतात, तर एकनाथ शिंदे कायम उत्तर देण्यासाठी घाबरतात। त्यांनी सभागृहात बसून उत्तर द्यावं। आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। आदित्य ठाकरे शिंदे यांचा फेकनाथ मेंदे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे। निष्ठा हा शब्द पुराणातला झालेला आहे। ठाकरेंच्या खासदार फुटीवरून आव्हाडांची सत्ताधाऱ्यांवर टीका। अशा घटनांमुळे लोकशाही संपुष्टात येते, आव्हाडांचं विधान। तपास यंत्रणांकडून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील ड्रग्ज विरोधी कारवाई। ड्रग्ज विरोधात कारवाई करण्याचा टास्क फोर्सला आदेश येत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत वक्तव्य। दांडी बहादूर मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी। सभागृहातील कामकाजामध्ये सहभागी व्हा, मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। कळीबाग नुकसानी संदर्भात फडणवीसांनी बैठक बोलावली। आज दुपारी 1:15च्या सुमारास विधानभवनामध्ये बैठक होणार आहे। तर ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। राज्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। त्या संदर्भात दुपारी या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। भोंदू खरात विरोधात 17 गुन्हे दाखल। मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत लेखी उत्तर। 12 गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला। 8 गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र न्यायालयामध्ये सादर केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आहे। शिंदेंच्या सेनेचं मुंबईमध्ये नवीन सेनाभवन उभं राहणार। नवीन सेनाभवनासाठी जागांची शोधाशोध सुरू आहे। सूत्रांची माहिती, बीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी सुरू असल्याचीही सूत्रांची माहिती। वास्तुभवन इमारत म्हणजे शिवसेना भवन होत नाही। शिंदे सेनेच्या नव्या सेनाभवन उभारण्यावरती अंबादास दानवेंचा टोला। प्रलोभनामुळे खासदार शिंदेंच्या सेनेत गेले। खासदार निधीसाठी शिंदे सेनेत गेले नाहीत, अंबादास दानवेंचं वक्तव्य। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे माझं वैयक्तिक मत आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंचं विधान। पक्षप्रवेशाच्या वेळेस ओमराजे निंबाळकर यांच्या बॉडी लँग्वेजची सर्वत्र चर्चा। उभं राहून अभिवादन करा, राहुल शेवाळे यांनी ओमराजेंना सांगितलं। नाव पुकारल्यावरती ओमराजे निंबाळकर यांनी फक्त हात जोडल्याचं समोर। तर फुटून गेलेल्या आम्हाला काय बंदुका दाखवणार, 50 कोटी गिळले ना, आता गप्प बस, मी तुझ्या नादाला लागतो, संजय दिना पाटील यांना संजय राऊतांचं आव्हान। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललेला आहे। राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले आहेत। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, गिरीश महाजन यांची टीका। काल एका पोपट्यानं बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवली। शिंदेंचं पालन पोषण मातोश्रीच्याच पाळणाघरात झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावरती संजय राऊतांचा पलटवार। किरण पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते भावनेच्या भरामध्ये बोलले असतील, उदय सामंतांकडून सारवासारव। किरण पावसकरांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला। खासदार नरेश म्हस्केंचं पावसकरांच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण। तर किरण पावसकरांच्या वक्तव्याला आमचं समर्थन नाही, संजय शिरसाट यांनी स्पष्ट केली आहे भूमिका। 13 तारखेला फुटलेल्या खासदारांकडे खोके आले। 14 तारखेला पुन्हा 5 कोटी आले। उरलेले 35 कोटी काल देण्यात आले। धाराशिवच्या खासदारांच्या बँकेचे व्यवहार सत्ताधाऱ्यांचे रडारवरती। संजय राऊतांचा 6 खासदारांवरती गंभीर आरोप। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या 6 खासदारांना 2 वर्षात एकूण 99 कोटींचा निधी मिळाला। संजय देशमुखांनी मंजूर निधीपैकी फक्त 7.6% निधी खर्च केला। संजय दिना पाटील यांच्या 40 मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण नाही। ओमराजे निंबाळकरांनी 18 कोटींपैकी 2 कोटींचाच निधी खर्च केला। ठेकेदारीत कमिशन मिळणं हा फुटलेल्या खासदारांचा मानसन्मान आहे। एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे। संजय राऊतांचा फुटीर खासदारांवरती निशाणा। 6 खासदारांना आमच्या पक्षात मान सन्मान नव्हता का, राऊतांचा सवाल। आम्ही का गेलो ते सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणार। कोणी तुडवायला येत असेल तर मागे पुढे पाहणार नाही, फुटीर खासदार संजय देशमुख यांचा इशारा। फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरे या शिर्डीमध्ये येण्याची शक्यता आहे। भाऊसाहेब वागचौरे यांच्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त आहे। उद्धव ठाकरेंचा फोटो असलेला बॅनर वागचौरेंच्या कार्यालयातून काढण्यात आलेला आहे। अधिवेशनामध्ये आता सही नाही तर बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे। भाजप आमदारांसाठी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा नवा निर्णय। पावसाळी अधिवेशनामध्ये भाजप आमदारांना आक्रमक होण्याचे आदेश।
राज्यातील खासगी लक्झरी बसमधून कुरिअर सेवेच्या नावाखाली अवैध माल वाहतूक होत असल्याची सरकारची विधानसभेत कबुली। 2025-26 मध्ये 5,728 वाहनांवर कारवाई करत 4,61,00,000 रुपयांचा दंड वसूल। दुर्गराज रायगडावरती 26 आणि 27 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त 26 जून रोजी कसबा बावडा या ठिकाणी ते राधानगरी समता रॅली निघणार आहे। भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांची ही माहिती आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती 26 जूनला साजरी केली जाणार आहे। मान्सून लांबल्यानं नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला पिकं धोक्यात आली आहेत। मेथीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। मिरची, टोमॅटो पिकांवरती पाण्याअभावी संकट आलंय। पाण्याअभावी भूजल पातळीमध्ये घट झाल्यानं अनेक विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये पावसाची जोरदार हजेरी। मान्सूनच्या पावसानं बळीराजाला दिलासा दिलाय। खरीपाच्या पेरणीला त्यामुळे आता वेग येण्याची शक्यता आहे। नाशिकच्या देवळालीतील खालप परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, तर काही भागामध्ये शेतीचं मोठं नुकसान। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांकडून शेतामध्ये सऱ्या पाडण्याच्या कामांना आता वेग आलेला आहे। पुण्याच्या बडगाव पीरमध्ये वीज कोसळून एका मोठ्या झाडाला आग। ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात, तर सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली ओसरगाव येथील टोल नाका सुरू करण्याची हालचाली। मात्र टोल नाक्यावरून सिंधुदुर्गातील वाहन चालकांना टोल माफीची पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा आहे। नागपूरमध्ये मनसेचं रॅपिडो उबर बाईक विरोधामध्ये आंदोलन। दोन्ही सेवा बंद करण्याची मागणी। मनसेचं नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन। मालेगावात 11 केव्ही वीज वाहिनीचा करंट लागून एका व्यक्तीचा मृत्यू। घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन। धोकादायक वीज तारा दुरुस्त करून मृताच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचीही मागणी। विविध प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू। संपामुळे आरटीओच्या अनेक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता। बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर तलावामध्ये 45 वर्षीय व्यक्तीचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू। सुनीत कालशेट्टी मयत व्यक्तीचं नाव आहे। स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढलाय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। जळगावमधील आशाबाबा नगरात रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला। ज्ञानेश्वर नराळे असं 26 वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। तरुणाच्या नाक, कान आणि चेहऱ्यावरती मारहाणीच्या खुणा सापडलेल्या आहेत। रायगडच्या म्हसळा तालुक्यामध्ये फळसप नवतरुण मित्र मंडळाकडून खाडीपट्टा भागामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय साहित्यांचं वाटप। 11 शाळा आणि 5 अंगणवाड्यांमधील जवळपास 300 विद्यार्थ्यांना उपक्रमाचा लाभ मिळालेला आहे। रत्नागिरीमध्ये चुकीच्या खोदकामामुळे संरक्षक भिंतीसह रस्ताही खचला। रत्नागिरी शहरातील मधला फगार वठार येथील घटना आहे। 70 ते 80 फूट संरक्षक भिंत कोसळली। संरक्षक भिंतीला लागूनच सुरू होतं अवैध खोदकाम, तर फगर वठार या ठिकाणी 7 ते 8 घरांना धोका निर्माण झालेला आहे। ठाकरे शिवसेनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ कार्यालयासमोर थाळी बजाव आंदोलन। राज्य शासनाने रिक्षा चालकांच्या विरोधामध्ये नवीन जारी केलेला अध्यादेश रद्द करण्याची मागणी। बीडच्या केसमधील विलास घुले या तरुणाच्या हत्येच्या वेळेस सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। अनैतिक संबंधातून सुरू असलेल्या वादात पडल्यामुळे विलास घुलेची हत्या। एका आरोपीने विलासच्या पोटात चाकू खुपसल्याचंही समोर। राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस वाहतूकदारांच्या कागदपत्रांचा वापर करून कर्ज उचलल्याचा महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेचा आरोप आहे। प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। मागण्या मान्य न झाल्यास गळीत हंगामावरती परिणाम होण्याचा संघटनेचा इशारा आहे। सेलू तालुक्यातील बाबापूर येथील काशिमपूर शिवारामध्ये वीज कोसळून शेतातील गोठ्याला आग लागली। आगीमध्ये गोठ्यातील खताच्या बॅग जळून खाक झाल्या। गोठा खत जळाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। बारामती तालुका पोलिसांकडून पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। बारामती तालुका पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय। पुण्याच्या केडगावमध्ये शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू। घटनेमुळे केडगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त।
नंदुरबारमध्ये समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहात विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रयत्न, विद्यार्थिनींच्या जेवणामध्ये अथवा पाण्यामध्ये अपायकारक द्रव मिसळवण्याची कर्मचाऱ्यांची रेकॉर्डिंग झाली आहे व्हायरल। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोला शहरामध्ये आगमन। संत गजानन महाराजांच्या पालखीचं यंदा 57वं वर्ष। पालखीची विहंगम दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। परळीमध्ये महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाजाकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन। संकटमोचक हनुमान मंदिर पासून शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या दत्त बालाजी मंदिरात यात्रेची सांगता झालेली आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांना पुन्हा मुख्य महाद्वारातून प्रवेश सुरू झालेला आहे। मुख्य महाद्वारातून प्रवेश बंद होता, तो बंद असलेला प्रवेश सुरू करण्याची पुजाऱ्यांनी मागणी केली होती।